पंचांकडून चुकी होऊनही आक्षेप घेण्यात आला नाही असं म्हटलेलं आहे शिवराज राक्षेने। आमच्या मागणीनंतर ही व्हिडिओ चेक करण्यात आला नाही असं शिवराज राक्षेचं म्हणणं आहे। पंचांकडून चुकी झाली तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। कारवाईनंतर शिवराज राक्षेची ही प्रतिक्रिया आहे। सोबत पैलवान शिवराज राक्षे आहेत। खरं तर पैलवान ज्या पद्धतीने पाहिली की काल ज्या नगरमध्ये गोंधळ झाला, नक्की काय प्रकरण आहे? तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ मार्फत पाहिलंच असेल की आता ती कुस्ती बायफॉल झालेली नव्हती तरी पंचांनी तो निर्णय दिला। बरं तो निर्णय दिला, आम्ही अपील केली होती की तुम्ही व्हिडिओ तो चेक करा आणि त्यानुसार जो निर्णय असेल तो आम्हाला बी मान्य असेल, पण तुम्ही व्हिडिओ चेक करायलाच तयार नाही। खरं तर 3 वर्ष अडीच तुमचं निलंबन केलं आहे। आता निलंबन त्यांनी केलेलं आहे, त्यांनी चुकी मान्य केली आहे, पंचांकडनं चुकी झालेली आहे। जर आता पंचांकडनं चुकी झाली तर मग पंचांवर काहीतरी आक्षेप घेतला पाहिजे ना। तुम्ही खेळाडूंवर तुम्ही जसा आक्षेप घेतला ना तसं पंचांवर पण आक्षेप घेतला पाहिजे ना। काल जो प्रकार घडला की तुमच्याबद्दल निकाल देण्यात आला, पंचांना तुम्ही त्या ठिकाणी कॉलर पकडली, त्या ठिकाणी लात पण मारली, मात्र चंद्रहार पाटलांनी असं म्हटलं की तुम्ही त्या पंचांना खरं तर गोळ्या घालायला पाहिजे होत्या। आता त्यांनी त्यांची प्रतिक्रिया मांडलेली आहे चंद्रहार पाटलांनी, कारण त्यांच्यावर पण 2009 साली अन्याय झालेला होता। आता जे पैलवानाला अन्याय काय होतो हे फक्त एक पैलवानालाच माहीत असते, त्यामुळं त्यांनी जी प्रतिक्रिया मांडली ती योग्यच मांडलेली आहे। कॅमेरा अभिजित साहेब, सुनील टिव्ही 9 मराठी, राजगुरुनगर, पुणे।